मुंबई उच्च न्यायालयाची भरती आलेली आहे आणि शिपाई पदासाठी ती आहे. जागा औरंगाबाद तसेच नागपूर खंडपीठासाठी सुद्धा आहेत. तर यामध्ये आपण शिपाई पदाचा पगार किती असतो त्याची माहिती बघणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की नेमका शिपाईला पगार किती असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो पगार आहे तो 29-30 हजाराच्या घरात या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. S3 लेवलचं तुम्हाला पेमेंट असतं. एकूण जर कॅल्क्युलेशन तुमच्या पगाराचं केलं तर 35,000 पर्यंत पगार जाऊ शकतो. पण मात्र त्यामधून काही कपात केल्या जाते. तर साधारणतः 29 ते 30 हजार रुपये पगार हा तुम्हाला मिळत असतो. पण सध्याच्या स्थितीत यानंतर पुढील जे काही वर्ष आहेत, कारण की सध्या तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे का, तर नाही, तुमच्या नियुक्तीला आणखी वेळ लागू शकतो. सध्या फक्त जाहिरात आलेली आहे. यानंतर जी काही आपली परीक्षा होणार आहे, मग तुम्हाला साधारणतः 6 महिने ते 8 महिन्याचा कालावधी नियुक्तीपर्यंतचा लागू शकतो आणि त्या दरम्यान पगार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या जर आपण पाहिलं तर 29-30 पगार आहे. काही वर्षानंतर त्यामध्ये वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर सुरुवातीला तुम्हाला 30,000 रुपये पेमेंट शिपाई या पदासाठी राहत असते. आणि जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा वर जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती मिळवू शकता.